गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सायन्स वनचं सेकंड युनिट सुरू आहे आपलं वर्क अँड एनर्जी. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी हे दोन भाग शिकवलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्री फॉल आणि पॉवर हे उरलेले दोन कन्सेप्ट आपण बघणार आहे. व्हॉट इज फ्री फॉल? इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट इट गेट्स पुल्ड टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण हाईटवरनं रिलीज केलं तर तो अर्थच्या सेंटरकडे काय होतो, ओढला जातो. अन ऑब्जेक्ट फॉलिंग solely under the influence of gravitational force is said to be in a state of falling free or free fall. म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याच्यावरती काम करत आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर तो ऑब्जेक्ट खाली पडत असेल तर त्या ऑब्जेक्टला फ्री फॉलमध्ये तो आहे असं म्हटलं जातं. नाव लेट अस लुक ॲट द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी of an object of mass m falling freely from height h when the object is at different heights. आता इथे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती असेल ते आपल्याला बघायचं आहे. जसं की ॲज शोन इन फिगर, द पॉईंट ए इज ॲट अ हाईट एच फ्रॉम द ग्राउंड. लेट द पॉईंट बी बी ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम वर्टिकली बिलो फ्रॉम ए. लेट द पॉईंट सी बी ऑन द ग्राउंड डायरेक्टली बिलो ए अँड बी. म्हणजे हे तिन्ही पॉईंट्स कसे आहेत, कोलिनियर आहे असं आपल्याला म्हणता येईल की ए सगळ्यात वरती आहे, नंतर मध्ये बी आहे आणि सी सगळ्यात खालती आहे. ए जो आहे तो एच एवढ्या हाईटवर आहे ग्राउंडपासून, बी जो आहे तो एक्स एवढ्या हाईटवरती आहे ग्राउंडपासून आणि सी जो आहे तो किती आहे, ग्राउंडवरती आहे. आता इथे टोटल हाईट किती दिलेली आहे, एच एवढी दिलेली आहे. त्यातलं हे वरचं डिस्टन्स एक्स आहे ए बी आणि म्हणून उरलेलं बी सी हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, एच मायनस एक्स एवढं असणार आहे. नाव व्हेन द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ॲट ए मीन्स ॲट रेस्ट पोझिशन द इनिशियल वेलोसिटी यू इज 0 अँड देअरफॉर कायनेटिक एनर्जी 1/2 मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर व्हेअर 1/2 mu स्क्वेअर इज 0. Now what is potential energy here? At height h it is equal to mgh and therefore the total energy of the object is kinetic energy plus potential energy, that is mgh. म्हणजे या ठिकाणी किती आलेली आहे टोटल एनर्जी, mgh एवढी आलेली आहे. आताच आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिलेला आहे. याचाच अर्थ जर ए या ठिकाणी टोटल एनर्जी mgh एवढी आली असेल तर बी या ठिकाणी आणि सी या ठिकाणी सुद्धा काय आली पाहिजे, ती mgh एवढीच आली पाहिजे. लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी व्ही बी व्हेन इट रिचेस ॲट पॉईंट बी हॅविंग फॉलन थ्रू अ डिस्टन्स एक्स. म्हणजे या ठिकाणी यू इज इक्वल्स टू 0 आहे, एस इज इक्वल्स टू काय आहे, एस मीन्स डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, एक्स एवढी झालेली आहे आणि ॲक्सलरेशन ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, जी असणार आहे. मग थर्ड लॉनुसार व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. मग याच्यावरनं आपण काय काढणार आहे, त्याची आता व्हेलॉसिटी काढणार आहे. व्ही बी स्क्वेअर, व्ही म्हणजेच व्ही बी राहील आता कारण तो बी या पॉईंटपाशी आलेला आहे, 0 + 2 इंटू जी इंटू एक्स. ठीक आहे. मग 1/2 mv स्क्वेअर, तर एम व्ही स्क्वेअरच्या जागी काय येईल आता, 1/2 m इंटू 2gx, 2 कॅन्सल, m इंटू जी इंटू एक्स. ना हाईट ऑफ द ऑब्जेक्ट ॲट बी इज h मायनस एक्स, म्हणून मग पोटेन्शियल एनर्जी असेल त्या ऑब्जेक्टची mg इन ब्रॅकेट h मायनस एक्स. पोटेन्शियल एनर्जी किती आली मग, mgh, mgनी मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये, मायनस mgx. नाव टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक प्लस पोटेन्शियल, दॅट इज mgx प्लस mgh मायनस mgx. mgx कॅन्सल होऊन जाईल आणि या ठिकाणी बी या पॉईंटची एनर्जी आलेली आहे mgh. दस एव्हरी ऑब्जेक्ट हॅज पोटेन्शियल एनर्जी. आता तिसरी केस पाहू आपण याच्यातली, या ठिकाणी दिलेली आहे पहिल्यांदा. लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बी व्ही सी व्हेन इट रिचेस द ग्राउंड, दॅट इज सी. नाव यू इज 0, एस इज इक्वल्स टू एच अँड ए इज इक्वल्स टू जी. अगेन व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as हेच एक्सप्रेशन वापरलं. व्ही सी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार, 0 + 2gh. ठीक आहे. मग के ई इज इक्वल्स टू 1/2 m इंटू 2gh, 2 कॅन्सल, mgh. Now the height of the object from the ground is h is equals to 0, means potential energy mgh is 0. Total energy is ke plus pe, that is mgh. Means every object has potential energy when it is at a height above the ground and
इट कीप्स गेटिंग कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ॲज द ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड्स द ग्राउंड. म्हणजे सगळ्यात पहिल्या वरच्या याला ए या पॉईंटला PE किती होती, mgh होती. नंतर काय झालेलं आहे, या बी या पॉईंटला त्यातला काही पार्ट हा कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि सी या पॉईंटला पूर्णच पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये काय झालेली आहे, कन्वर्ट झालेली आहे. ऑन रिचिंग द ग्राउंड पॉईंट सी all the potential energy get converted into kinetic energy, but at any point during the fall the total energy remains constant. म्हणजे जसजसं खालतून वरती जात आहे किंवा खालतून वर जाताना पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत जाते. वरून खालती येताना पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होत जाते. पण त्यातल्या कुठल्याही पॉईंटवरती टोटल एनर्जी जी आहे ती काय राहते, सेम राहते. हे झालं फ्री फॉल. आता पुढचं टॉपिक आहे याच्यातला पॉवर. कॅन यू फादर क्लाइंब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन? विल यू fill the overhead water tank with the help of a bucket or an electric motor? Suppose Rajeshri, Yash and Ranjit have to reach the top of a small hill. Rajeshri went by car, Yash went cycling while Ranjit went walking. If all of them choose the same path, who will reach first and who will reach last? या ठिकाणी पॉवरचं कंपॅरिझन केलेलं आहे. ठीक आहे. जसं की सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतं की वॉटर टँक जर फिल करायचा असेल, बकेट आणि इलेक्ट्रिक मोटर असे जर दोन ऑप्शन्स असतील तर आपण नॅचरली इलेक्ट्रिक मोटरच चूज करणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक मोटरची पॉवर ही आपल्यापेक्षा जास्त असणार आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये सायकल, कार आणि वॉकिंग म्हणजे तो जो पर्सन आहे या तिघांच्याही पॉवरचं काय झालेलं आहे, कंपॅरिझन झालेलं आहे. नॅचरली कारची पॉवर जास्त असेल सायकलिंगपेक्षा, त्याच्यामुळे राजश्री सगळ्यात पहिले पोहोचेल, त्यानंतर यश आणि सगळ्यात शेवटी रणजित पोहोचणार आहे. इन द अबोव एक्झाम्पल्स द वर्क डन इज द सेम इन ईच एक्झाम्पल्स. वाय वर्क डन इज सेम? बिकॉज डिस्प्लेसमेंट इज सेम, बट द टाईम टेकन टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट फॉर ईच पर्सन और ईच मेथड. म्हणजे सगळ्यात पहिल्या एक्झाम्पल्समध्ये जिना चढणे ही ॲक्टिव्हिटी झाली, इथे डिस्प्लेसमेंट सारखी आहे, परंतु फादर आणि सन या दोघांना लागणारा वेळ काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. द फास्ट और स्लो रेट ऑफ द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पॉवर. म्हणजे स्लो काम झालं तर आपण म्हणू की पॉवर कमी आहे, फास्ट काम झालं तर आपण म्हणू की पॉवर जास्त आहे. व्हॉट इज पॉवर हिअर? पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. म्हणजे ज्या रेटमध्ये वर्क काम होणार आहे त्यालाच काय म्हणायचं आहे, पॉवर असं म्हणायचं आहे. इफ W इज द वर्क डन in time t, then power is equals to work upon time, that is P is equals to W upon T. In SI system the unit of work is joule, so unit of power is joule upon second, joule per second, and this unit is known as watt. यालाच वॅट असं म्हणतात. जेम्स वॅट या सायंटिस्टच्या स्मरणार्थ याला वॅट असं म्हटलं जातं. व्हॉट इज 1 वॅट? 1 वॅट इज इक्वल्स टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. That is, when 1 joule work is done in 1 second, 1 watt is the power. In industrial sector, the unit used to measure power is horsepower. पूर्वी हॉर्स कुठल्याही कामासाठी वापरले जायचे आणि म्हणून मग आताही तिथे हॉर्स पॉवर हेच युनिट वापरलं जातं. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल्स टू किती आहे, 746 वॅट एवढं आहे. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॅट पर आवर. याचं कारण वॅट हे युनिट कसं आहे, अतिशय स्मॉल आहे, म्हणून कमर्शियल याच्यामध्ये किलोवॅट हे युनिट वापरलं जातं. 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड इज 1 किलोवॅट पॉवर. दॅट इज 1 किलोवॅट आवर इज इक्वल्स टू 1 किलोवॅट इंटू 1 आवर, 1000 वॅट इंटू 3600 सेकंड्स, म्हणजेच 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. इलेक्ट्रिसिटी यूज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर एवढी जर एनर्जी आपण वापरली असेल तर त्याला 1 युनिट एनर्जी वापरली असं म्हटलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी हे युनिट जे आहे ते आपलं संपलेलं आहे. याची एक्झरसाइज वहीमध्ये सोडवायची आहे, स्वाध्याय पुस्तिकेमध्ये तुमच्या केलेल्या सोडवायची आहे.